न्यूज 24 डेली मराठीमध्ये स्वागत. खेड या पाड्यातील प्रवाशांची वाट सुखद करणारे एसटी कर्मचारी पुन्हा एकदा अडचणीत आले. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मार्च महिन्याचे वेतन फक्त 56% देण्यात आलेले वेतनच नव्हे, तर सुरक्षा रक्षकांना फक्त 50% वेतन मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आधीच आर्थिक अडचणीत आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आता राज्यावरचा भार एसटी कर्मचाऱ्यांवर टाकणं हे कितपत योग्य मला माहिती नाही, परंतु कालपासून एसटी कर्मचारी प्रचंड संतप्त झालेला आहे. या महाराष्ट्राच्या 56 लाख जनतेची सेवा रोजच्या रोज करत असताना आम्ही काम करून महिन्याचं काम करून आम्हाला केवळ 56% पगार काल महामंडळाने अदा केला आहे. हे तुकड्या तुकड्यांनी देण्याची आमच्याच वाट्याला काय यावं असा प्रश्न एसटी कर्मचारी शासनाला आणि प्रशासनाला विचारतोय. खरं तर वेतन प्रदान अधिनियम कायदा असं सांगतो की एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही जर महिन्याचं काम करून घेतलं असेल, त्याच्याकडून कष्ट करून घेतलं असेल, तर त्याला महिन्याचं वेतन देणं हे तुमचं काम आहे. परंतु काल केवळ 56% पगार आम्हाला दिलाय. त्यामुळं आमच्या अनेक बाहेरच्या बँकांचे घर कर्जाचे चेक बाउन्स झालेत, लोकांची EMI बाउन्स झालेत आणि त्यामुळं लोक प्रचंड प्रक्षुब्ध आहेत. ऐन लग्न सराईच्या काळात आम्ही घरची कार्य बाजूला ठेवतो पण एसटीची सेवा करतो आणि असं असताना आमचा पगार तुकड्या तुकड्यांना देणं हे एसटी कामगारांना मान्य नाही. आणि म्हणून काल महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं शासनाला आणि प्रशासनाला पत्र दिलेलं आहे. तातडीनं आजच्या आज 100% पगार करावा असं आवाहन तुमच्या मार्फत मी करतो. अन्यथा आंदोलन आम्हाला करावं लागेल. संघर्ष अटळ आहे. आंदोलन म्हणजे नक्की काय? एसटी सेवा बंद करा ना. आता एसटी कर्मचाऱ्यांची जर सटकलं तर काय होतं हे शासनाला प्रशासनाला माहिती आहे. मला जनतेची गैरसोय करावी अशा मताचा मी नाही, परंतु जर आमच्या पोटाला आग लागली, आम्हाला जर खायला अन्न मिळत नसेल, आमच्या श्रमाचा मोबदला मिळत नसेल, आमचा पगार मिळत नसेल, तर मग मात्र आम्हाला कुठलंही आंदोलन करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. आता काल जे त्यांनी एक व्हॉट्सअप मेसेज पाठवला सगळ्या लेखा विभागाला, ज्याच्यामध्ये वर्ग 3-4चे म्हणजे जे जास्त कष्ट करतात, म्हणजे चालक असतील, वाहक असतील, वर्कशॉप असतील किंवा क्लर्क असतील, शिपाई असतील, स्वच्छक असतील, त्यांना 56% द्या. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना 100% त्यांची देणी द्या. ट्रेनी मुलं जे आलेले त्यांना 100% द्या. म्हणजे जो काबाड कष्ट करतोय त्याच्याच वाट्याला फक्त 56%. तेव्हा ही तुकड्या तुकड्याची भीक आम्हाला बिलकुल मान्य नाही. हे आपल्या माध्यमातून मी ठणकावूनपणे शासनाला सांगतोय. इतर ठिकाणी शासन मदत करते, त्याचप्रमाणे एसटी महामंडळाला मदत केली पाहिजे. सवलती तुम्ही देताय, महिलांना अर्ध तिकीट देताय, ज्येष्ठांना पूर्ण तिकीट मोफत देताय, तर आम्हाला एसटी महामंडळाला देणी व्यवस्थित दिली पाहिजे. एसटी आजारी आहे, ते नफा कमवायचं साधन नाहीये, तेव्हा एसटीला आर्थिक मदत दिली जावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून करतोय. लाडक्या बहिणीचा ताण आहे की नाही आम्हाला सांगता येत नाही. आम्हाला म्हणणं आहे आमच्या श्रमाचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे. आम्हाला सरकारला नावं ठेवण्यात स्वारस्य नाही. आम्हाला आमच्या श्रमाचा मोबदला मिळाला पाहिजे. एकतर एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात आम्हाला 6,500 रुपयाची वाढ मिळाली, त्याचे फरकाचे 5 हप्ते आता संपून गेलेत, म्हणजे तो वेतन आमचं कमी झालंय. उलट पक्षी परवा दिवशी अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांना आम्ही सह्याद्री अतिथीगृहात भेटलो. त्यांनी खूप सकारात्मक भूमिका घेतलेली आहे की ते एसटी महामंडळाला आम्ही मदत करणार आहोत. आमच्या संमेलनाला सुद्धा, अधिवेशनाला सुद्धा त्यांनी येण्याचं मान्य केले. तेव्हा आपल्या माध्यमातून मागणी आमची आहे, सरकारला नावं ठेवण्यापेक्षा आम्हाला नावं ठेवायचीच नाहीयेत. सरकारने आम्हाला मदत करणं फार आवश्यक आहे.